नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चालता बोलता संविधानाचे आयोजन। बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पेण शाखेने संविधान दिनाच्या निमित्ताने शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संविधान विषयावरील प्रश्न विचारून भारतीय संविधानाविषयी जाणून घेतले। 3 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल आणि समितीच्या विचारांची 2 पुस्तके भेट देण्यात आली। 1 आणि 2 उत्तरे बरोबर देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 आणि 2 पुस्तके भेट देण्यात आली। सदर उपक्रम स्वामी विवेकानंद पतंगराव कदम कॉलेज पेण आणि सार्वजनिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज पेण येथे घेण्यात आले। दोन्ही कॉलेज शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला। जगदीश डंगर यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत बोलतं करत छान प्रश्न विचारले। कार्यक्रमाला दोन्ही शाळा कॉलेजचे शिक्षक प्राचार्य उपस्थित होते। अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना समितीचे कार्याध्यक्ष NJ पाटील सर, नंदकिशोर परब सर, प्राचार्य मुरलीधर वाघ सर आणि मुख्याध्यापक नाईक सर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। शेवटी संदेश गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाला शेख सर, सरगर सर, नाईक सर आणि इतर शिक्षक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर पेण। आवाज आहे का? तर आजचा चालता होता संविधान कार्यक्रम आपल्या या ठिकाणचा संपलेला आपण जाणार दुसऱ्या कॉलेजवरती आणि अजून उत्तर दिलं की सगळ्यांनी युट्यूबला टाकायचं ना म्हणून। दादानी 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिले। आता तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर त्याला मिळणार आहे गोल्ड मेडल। सायन्सचा विद्यार्थी आमचा हुशार विद्यार्थी आहे, तर त्याला एकदम सोपा प्रश्न विचारणार। भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहे? सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले उत्तर आमची बरोबर आहे। आपला दुसरा गोल्ड मेडल आजच्या दिवसात जाणार आहे सार्वजनिक शिक्षामंत्री पेण या ठिकाणी। तुझं नाव काय? त्यांची प्राचार्य यश जगद्गुरू पाटील यांनी जिंकलेला आपला दुसरा मेडल। पहिला जिंकला होता डॉक्टर पतंगराव कदम कॉलेजमध्ये आणि दुसरा मेडल या ठिकाणी जाणार आहे नाईक सरांनी परब सरांनी डॉक्टर पतंगराव कदम कॉलेजकडे गेलो होतो, पण डॉक्टर पतंगराव कदम कॉलेजच्या सिनियर विद्यार्थ्यांपेक्षा आम्हाला इथल्या ज्युनियर विद्यार्थ्यांची प्रगल्भता, त्यांची हुशारी जास्त जाणवली। आम्हाला जास्त समाधान आणि अभिमानाचं वाटतो की ते सार्वजनिक ही नेहमीच आमच्या प्रत्येक उपक्रमाला संधी देते आणि जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे। यावेळी नाईक सरांशी आमचं बोलणं झालं दिदीबरोबर। नाईक सरांनी लगेच सांगितलं की तुम्ही या, आम्ही तुम्हाला वर्ग उपलब्ध करून देतो। मी सार्वजनिक शाळेचे मुख्याध्यापकाचे आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला दिलेल्या योजनेबद्दल प्रत्येक आजचा गोल्ड मेडल जो घेतलेला आहे यश जगद्गुरू पाटील यांनी घेतलेला आहे। त्या विद्यार्थ्याचंही मी अभिनंदन करतो आणि याच्या पुढे असंच गोल्ड मेडल मिळवत राहा। इतर विद्यार्थ्यांना सांगेन की आम्ही पुढच्या वर्षी येऊ तेव्हा मात्र अभ्यास करत राहा याविषयी आणि संविधानाविषयी चांगली उत्तर द्याल अशी आशा बाळगतो। धन्यवाद।